नमस्कार मित्रांनो, बॅक टू माय चॅनल रोहन वाकळे. चॅनल नवीन असलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, रात्री झालेला पाऊस बघण्यासाठी आम्ही आलो होतो शेतामध्ये. शेतामध्ये आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की आमचं सगळं खरडून गेलं. ये क्या हो गया? शेतात आल्या झटका लागला. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, सगळं खरडून गेले. ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, और जब भी लेता है तो छप्पर निकाल के लेता है. मित्रांनो तुम्ही बघू शकता, सोयाबीन सगळी वाहून गेली, सगळं माती किती सगळी वाहून गेली. ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, और जब भी लेता है तो छप्पर उखाड़ के लेता है. ये मैंने आज सीखा है. तुम्ही बघू शकता आपल्या शेताचे बापरे काय हाल झालेत, खतरनाक. म्हणजे रात्री टाकीचा नळ फुटला का काय, इतका पाऊस पडला. अरे भाई, बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे शेतामध्ये गाळ कसा वाहून गेलाय. बघू शकता मित्रांनो किती गाळ तिकून इकडे आलाय. सगळे नुकसान. देवा, आता फोन पे पैसे पाठव, जितकं नुकसान केले तितकं. चलता ही नहीं बघा मित्रांनो. भाऊ के पैर बहुत लंबे लंबे फिर भी भाव अटक रहा है. भाऊची इज्जत घालून तुम्ही बघू शकता की किती म्हणजे सांगूच काय आता. किती छान नजारा म्हणजे बघायला चांगला वाटते, पण असं राहायला नाही. हे आमचे फाईत केले फसले तर माझ्यात. हे प्रभू तूने क्या कर दिया. तर हे तर माझ्या शेताचे अवतार आहेत. पण आता भाऊच्या शेत कसं झालं बघायचं आपल्याला. भाऊचं शेत पाण्यात डुबलं असेल. भाऊचं शेत पाण्यात डुबलंय का भावाच्या शेतात पाणी आले, हे बघायचं आपल्याला. आता आम्ही शेताची पाहणी करायलोच. आपला गावरान शेतकरी, गावरान व्हिडिओ, गावरान भाषा, गावरान माणसं. इकडं असं मस्त वाटतंय, पण शेतात कसं सगळं खरडून गेले. आता भाऊच्या शेताकडे चलवत आपण. भाऊच्या शेताचे काय हाल झालेत बघू. हे बघा, तुम्ही शेळ्या कधी बघितल्या नसताल. हे आमच्या पाठीमागे शेळ्या चरायला. आमच्या शाळेला 4 पाय राहतात. आमच्या शाळेला 4 पाय राहतात. तुमच्या शाळेला किती पाय राहतात कमेंट करून सांगा. आता भाऊचं शेत जवळ आलं नाही. आपण भाऊच्या शेताच्या जवळ गेलो. भाऊचं ताजमहल तुम्ही बघितलं नसेल. ते हात तोडायच्या आधी दुसरं बांधून घेतलं होतं आम्ही इकडे. ताजमहल पावसात बरं झालं वाहून नाही गेलं. मिस्त्र्यांनी जास्त सिमेंट वापरली होती. खरडाखडीचा जमाना झाला, सगळं खरडून गेलं. याच्यात तर काय नाही, हे गेलं असतं चांगलं झालं. भाऊच्या शेतात तर काहीच नुकसान दिसेना. त्याच्या पप्पांनी छत्री धरली होती वावरावर, बहुतेक असंच काहीतरी. तुम्ही वाघ बघितला नसेल. हे बघा, वाघ इथे बसला भाऊचा. हे फक्त म्हणायला वाघ आहे. हरण आले की पळून जाते. हेच तुम्ही बघू शकता भाऊचा ताजमहल. ते ताजमहल मध्ये पलंग गिलंग ते तुम्हाला नाही दिसणार, ते फक्त मोठमोठ्या माणसाला दिसते. आता भाऊच्या शेताची पाहणी चालू आहे. भाऊच्या शेतात काय नाही झालं, खडा गिडा काय नाही. आता आम्ही भाऊच्या शेतामध्ये आगमन करणार आहोत. हे कसं गेट इकडे टाकलेला रस्ता इकडे भाऊचा. हे बघू शकता भाऊचा गेट. भाऊ दमान नाही तर फाटा असेल. भाऊ फाटलात काय नाही, पण भाऊचं गेट फाटू नये. तर हे बघा, आम्ही शेतामध्ये उतरल्या ईद भरपाय मधात. इकडे भाऊच्या वावरात तळ साचले. भाऊ फसाफसी. भाऊची इज्जत घालवलं म्हणून मी. भाऊलाच इज्जत नाही. हे भाऊ खूपसा खूपशी होती. हे बघू शकता कितकल खूपसाले. हे भाऊचं तळ म्हणजे शेतात तळ का तळ्यात शेत गेले काही कळण झाले. हे भाऊ बघा कितका फसला. हे बघा टोंगळ्यात केला फसले. भाऊ बापरे,
बघू शकता मित्रांनो कितका फसता आलो आम्ही. ये प्रभु तुमने क्या कर दिया, इधर तो बरसात के मौसम में. खपाखप खूप चालले मित्रांनो मायो. तर इकडे निबर जागा आहे. भाऊच्या औरत एक स्प्राईट सापडली. वातावरण कसं एकदम खतरनाक, पण शेत कसं झालं एकदम चिथड चिथड. विहिरीमध्ये पाणी आलं बघू ते पण. बघू शकता भाऊ आणि आता आम्ही विहिरीत पाणी आलं नाही बघलो. शेतात पाणी आलं तर विहिरीत काय चीज आहे भाऊ. बघू शकता भाऊचं शेत. हे भाऊ शेत कसं भाऊचं आखरी, कसं आखरी शेत आहे. हे आता भाऊ इथून घुसलाय. खूप यार असता भाऊचा. आपण पण जरा नीचे से वाकून मायो. आ भाऊच्या अंकलच्या शेतामध्ये आलो. दोघाला पाहुणा नाही, याने की चुलत्याचं शेत. आमच्या दोघाला पण पाहुणं नाही मित्रांनो. दोघं गेलो तर आम्ही विहिरीत. अरे क्या विहिरीत झरना लागला. ये क्या देखा मैंने अपने आंखों पर, मुझे भरोसा नहीं रहा. जैसे उन्हाळे में पानी नहीं रहा करता था, उसे पावसाळे में पानी आ गया. बघू शकता मित्रांनो विहीर. आणि पाणी पण झालं 0 पहिले. मित्र नाहीत आता विहीर. आपण दोघंच विहिरीत उन्हाळ्यात पाणी नसतं पण पावसाळ्यात पाणी असतं. जादू आहे का नाही. ही बघा डिप्पी, तुम्ही तर कधी बघितले नसेल. व्हॉट्सअपवरली डिप्पी नाही, शेतातली डिप्पी. आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच मित्रांनो की आमच्या शेतामध्ये किती नुकसान झालंय. तुम्ही त्याचे पैसे वापस द्याल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. पैसे वसूल आहे की नाही. तरी इकडल्या कोपऱ्याकडे तळस असलं तुम्ही बघितलं नसेल तर आम्ही दाखवलं. तीन कोपऱ्यात 3 तळे. फक्त भाऊन मी शेतामध्ये मस्ती करा आलोत. आमच्या गाडीचं आंचर पंचर ढिलं झालेलं आहे तरी आम्ही कशी पण आणली. बघू शकता तुम्ही शेतामध्ये कसं तळस असले. काय करा आता, सोयाबीनच्या झाडाला फाशी गावा का तुम्हीच सांगा. डूब मरेंगे. बघू शकता मित्रांनो माझ्या शेतातली सोयाबीन वाहून गेली आणि भावाच्या शेतातली सोयाबीन डुबून गेली. तर आता आम्ही दोघं पण सोयाबीनच्या झाडाला फाशी घेणार आहेत. ह्या पाण्यात जीव देणार आहे. पहिले भाऊ देणार आहे मग मी देणार आहे. म्हणजे मी नाही देणार भाऊ, मी हा नाही दिला तर चांगलं होईल, पण मी हा दिला भाऊ नाही दिला तर ते अवघड होईल का नाही. तरी पाहू शकता भाऊचे कानून के हाथ लंबे लंबे फिर भी कुछ काम नहीं आ रही क्योंकि सब सोयाबीन डूब गई है. बघू शकता तुम्ही हे नजारा कसा खतरनाक लगे. बघा यो खरडा खरडी बुलडा बुलडी. बघा पाणी मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं तुम्ही कधी पाहिलं नसेल सोयाबीन डुबताना. बोचारात पाणी काढून देणार आहे. तरी आता डुबायची शक्यता जास्त वाटायला येऊन मी जरा साईडला जातो. पाचची मोटर टाकायची आता आम्हाला. चल आता एकूण कोपऱ्या कोपऱ्यानं जाऊ आपण. नाही एकूण चला आता हे जरा निबर दिसत आहे. मध्ये भागी निबर आहे तरी आम्ही जरा खूप सारे होतच. अर्धा फूट मातात जाणं काय जोक नाही भाऊ. चल माग माग फॉलो मी भाऊ चॅनल. इस चॅनल पे भाऊ नाही आहे. भाऊ सोशल मीडियावर नाही जास्त, तरी भाऊला सोशल मीडियावर आणलो मी. सोयाबीन कशी एकदम खतरनाक, पण कशी जरा डुबली काही पाण्यात आमची वाहून गेली. होत असते कमी जास्त. काय ह्याचं कमी जास्त लय जास्त झाले, अतिरती झाले. पैसे मागव कोण. आता काय करावं.
आता जाऊ वाटायला आपल्या गाडीकडे आणि जाऊ वाटायला आता घरी. चला आता आपल्या गाडीपाशी. मित्रांनो हे काय झालं, आपल्या विहिरीमध्ये पाणी आलं. उन्हाळ्यात एक थेंब नाही, पावसाळ्यात एक थेंब नाही, पण आजच्या रात्रीच्या पावसानं बघू शकता सगळी भरली. आता भाऊ पावायला जाणार आहे का, जाणार आहे की नाही रे? खसळायची मसळायची जायची पडून. मी पण जाईल, मला पाहुणं नाही. आपण किती भरली बापरे भाऊ, ही विहीर किती भरली. लॉंग डिस्टन्स ठेवावं लागतं, नाही ते बलबल तिकडे. तर आता जाऊ गाडीकडे. आपले KTM उभी तिकडे काठावर. तसंच तिकडून तिकडे बघा आमच्या इकडे कसं माळ गिळ येतं, एक कॉल येतोय पण आता ते उचलायचं नाही कारण ब्लॉक चालू आहे आपला. अरे रे 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 क्या हो गया बे. हे बघा मित्रांनो आमचा गाळ कसा वाहून गेला इथं. काय करावं आता.